हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? खाताय ना? खाल्लंच पाहिजे. ओळखलत का काय बनवलं आहे मी आज? मी आज बनवली आहे डांगराची भाजी. आपल्याला तर माहिती आहे बऱ्याच जणांना डांगराची भाजी आवडत नाही. चला आज वेगळ्या पद्धतीने बनवूया. ज्याला आवडत नाही तो पण आवडीने खाईल. वेगळी पद्धत आणि सगळ्यात सोपी पद्धत. त्यासाठी लागणारा मसाला काढून घेऊ. लसूण, हिरवी मिरची आणि शेंगदाणे. कढईमध्ये तेल टाकून जिऱ्याची खमंग अशी फोडणी देऊन घेऊ. त्यामध्ये कापलेलं डांगर घालू. डांगर अशा पद्धतीने छोटं छोटं कापून घेतलं होतं, म्हणजे दिसायला पण छान दिसतं आणि शिजतं पण लवकर. आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे डांगर कापायच्या अगोदरच धुवून घ्यायचं आहे, कापल्यानंतर धुवायचं नाही. डांगर शिजवताना पूर्णपणे तेलातच शिजवायचं आहे. थोडंसं पण पाणी वापरायचं नाही. पाणी जर वापरलं तर डांगराचा पूर्णपणे गाळ होतो. सुटसुटीत फोडी दिसत नाहीत. आता त्यामध्ये थोडंसं मीठ टाकू. मगाशी जो मसाला काढला होता तो मिक्सरमध्ये कोरडाच वाटून घ्यायचा आहे. अशा प्रकारे शेंगदाणे जाडसरच ठेवायचे आहे, म्हणजे दाताखाली आले की छान लागतात. पाण्याचा वापर केला की डांगराचा असा गाळ होतो, त्यामुळे बरेच जण अवॉइड करतात डांगर खायला. पण अशा पद्धतीने एकदा बनवूनच बघा तुम्ही डांगर. तुमच्या घरातील कोणी डांगर खात नसेल तर ते आवडीने नक्कीच खातील. माझ्याकडे आणखी एक सिक्रेट ट्रिक आहे. आपण आज डांगरामध्ये गूळ टाकणार आहोत थोडासा, आणि या पद्धतीने मिक्स करून घेऊ. बघा आपली भाजी किती मोकळी सुटसुटीत झाली आहे, छान अशी, आणि दिसायला पण किती सुंदर दिसते. डांगराच्या भाजीला शिजायला अजिबात वेळ लागत नाही. ही भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता. मुले आवडीने नक्कीच खातील. या जेवायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट कोणती रेसिपी पाहिजे ते मला खाली कमेंट करून नक्कीच सांगा. मी बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.